आज आपण ज्वारीच्या पिठाचा ढोकळा बनवणार आहोत. ढोकळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खाल्ले असतील, पण हा पण एकदा करून पहा आणि एकदा पहा ही रेसिपी पूर्ण. काही टिप्स पण आहेत पहा. पूर्ण रेसिपी पाहिल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. हा जो ढोकळा आहे ना, तो ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा करता येईल पहा. अगदी घरच्या साहित्यात. बाहेरून तुम्हाला काहीच आणायचं नाही आणि अगदी स्वस्तामध्ये हा हेल्दी असा ढोकळा तयार होतो पहा. वजन कमी करणाऱ्यांसाठी ही पर्वणीच आहे. अजिबात तुम्ही तेल किती वापरायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे हा ढोकळा इथं अतिशय हेल्दी बनलेला आहे पहा. आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहे पहा. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता हा जो ही जी ज्वारीचं जे पीठ आहे, ते आपण नेहमीचं जे दळून आणतो गिरणीतून तेच पीठ आहे. मी तर ते चाळून पण घेतलेलं नाही. मी पीठ शक्यतो चाळून घेत नाही आणि थोडासा जाड असा रवा लागणार आहे आपल्याला थोडा आणि थोडंसं दही लागणार आहे. अगदी 2-3 साहित्यामध्ये हा ढोकळा तयार होतो पहा. अतिशय हेल्दी आणि तुम्ही भरपूर खाऊ शकता. कमी जर तुम्हाला भूक असेल, तर त्यावेळेलाही तुम्ही हा ढोकळा करू शकता पहा. आता इथं ज्वारीचं जे पीठ आहे, ते माप कुठलं पण घ्या तुम्ही. पण याच मापाने घ्या. वाटी कुठलीही वापरा. अतिशय हा ढोकळा तुम्हाला समोर दिसतोय पहा. किती पटापट ते त्याचे निघले ते असे छान एकदम. आता घेतले पहा मी ही लाल वाटी घेतलेली आहे. आता 2 वाट्या मी इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे पहा आणि अर्धी वाटीच मी दही घेतलेलं आहे. हे या प्रमाणात तुम्ही ते कमी जास्त करायचंय पहा आणि मीठ पण टाकून घेतलंय पहा मी आता ह्याच्यामध्ये आणि आता हलवायचंय आपल्याला. सुरुवातीला आपण असं कोरडंच हलवू, नंतर थोडं-थोडं पाणी टाकायचं. एकदम पाणी नाही टाकायचं पहा, नाहीतर मग गुठळ्या तयार होतात. थोडं-थोडं पाणी टाकायचं आणि पातळ झाल्यावर पुन्हा प्रॉब्लेम तयार होईल पहा. आता माझं दही हे आंबट नाहीये, त्याच्यामुळे मी 1 लिंबू इथं टाकलेलं आहे पहा. हे दुकानातलं दही असल्यामुळे ते फार आंबट नसतं. घरचं दही आंबट जर असेल, तर तुम्हाला लिंबाची गरज नाही. पण मी इथे 1 लिंबू टाकलेला आहे, दही कमी आंबट असल्यामुळे. आता हे हलवून घ्यायचंय पहा चांगलं पद्धतशीर. एकही गुठळी तयार झालेली नाही आपली. टप्प्या-टप्प्याने असं हलवायचंय चांगलं आणि झाकून ठेवले पहा मी आता 10 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ ठेवायचंय. आता 10 मिनिटं झालेली आहेत पहा. आता या खलबत्ता आहे ना छोटा याच्यामध्ये मी 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि आलं. लसूण नाहीये, आलं याच्यामध्ये 2च गोष्टी याच्यामध्ये कुटून घेतल्यात बारीक जाडसर आणि त्या याच्यात टाकल्यात आणि ते हलवून घेतलंय पहा. आता इनोची जी एक पुडी आहे ना, ती याच्यात मध्ये मी टाकलेली पहा आणि निळीच वापरायची आहे, दुसऱ्या कलरची इथं वापरायची नाही. हीच ढोकळ्यासाठी वापरतात आणि चांगलं फिरवून घ्यायचंय पहा. आता फिरून घेत असताना मी पलीकडे पाणी पण ठेवलेलं आहे उकळायला. कारण जेव्हा इनो टाकतो ना आपण त्यावेळेला फार वेळ हे मिश्रण बाहेर ठेवायचं नाही पहा. लगेचच आपल्याला ते उकळत्या पाण्यामध्ये तिथं ठेवायचं आहे. त्याच्यामुळे पलीकडच्या गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे. टाकून घेतलंय पहा बॅटर. अशा पद्धतीचं बॅटर पाहिजे पहा ताटामध्ये आणि असं थोडं हलवून घ्यायचं म्हणजे ते सेट होऊन जातं. आणि पलीकडे मी पाणी ठेवलेलंच आहे. ते लिंब टाकलेले ते कढई काळी पडते म्हणून. आता पिळलेलेच लिंब त्याच्यात टाकलेत पहा. आणि त्याच्यावर हे ताट ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं पहा. एक आणि अशी मिरची लाल जे तिखट आहे ते वरून भुरभुरायचं. तुमच्याकडे जर लहान मुलं असतील, तर तुम्ही नाही भुरभुरली तरी चालेल, पण छान दिसते आणि चवदार पण लागते पहा. आता झाकण ठेवायचंय पहा आणि एक 25 एक मिनिटांनी आपण बघायचंय म्हणजे पहा चांगली वाफ हळलाय पहा. 25 मिनिटं होऊन गेलेले आहेत. आपण ढोकळा काढलाय. वाफाळता ढोकळा तुम्हाला दिसतोय पहा. आता आपण सुरी घालून बघू. जर चिकटलं सुरीला तर मग नाही शिजलं समजायचा. सगळीकडून घालायची पहा. काहीच चिकटलेलं नाहीये. ढोकळा आपला छान शिजलाय पहा आणि फुगला पण आपण टाकताना किती कमी होतो खाली. आता हा गार पडायला बाहेर काढून घ्यायचा आहे पहा. थंड करायचा आहे आपल्याला. तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊ पहा याच्यावरती टाकायला. आता फोडणीला तेल किती टाकायचं हे तुमच्यावरती अवलंबून आहे. वजन जर कमी करायचं असेल तुम्ही अगदी कमी तेल टाकलं तरी चालेल. त्या मिरच्या थोड्या ज्या आहेत आपल्याला त्या थोड्याशा आपण काढून घेतल्यात. मिरच्यांची मी पोटं फोडलेली आहेत पहा. म्हणजे मधून त्या कापलेल्या आहेत म्हणून म्हणजे त्या अंगावर उडत नाहीत. नाहीतर त्या अशा तशाच जर टाकल्या तर तुमच्या अंगावर उडतील. मिरची ढोकळ्याबरोबर छान लागते. म्हणून याच्यातच आपण ती इथं काढून घेतलेली पहा ताटलीमध्ये. ज्यांना हवे असेल त्यांनी खायची, ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही खायची पहा. तिखट ज्यांना चालतं, झणझणीत असं ढोकळ्याबरोबर काहीतरी छान वाटतं पहा. अशी काढून घेतली आपण. त्याच्यावर तुम्ही लिंबू, मीठ पिळून ठेवू शकता किंवा अशी खाल्ली तरी छान लागते.
आता मोहरी टाकलेली आहे पहा आपण. इथं मोहरीचा थोडा जास्त वापर करावा लागतो आपल्याला आणि कढीपत्त्याची पानं टाकलीत पहा आता इथं आणि थोडासा हिंग ह्या स्टेजला टाकायचा आहे आपल्याला. म्हणजे त्याचा वास तो आहे तो छान राहतो एकदम. अशा पद्धतीने टाकायचं आणि याच्यावरती ते टाकून द्यायचं आता. पाणी वगैरे इथं काही टाकायची गरज नाही पहा आपल्याला. काहीच करायचं नाही. आता त्याला कट करून घेणार आहेत आपण. थोडासा गार झालाय आपला ढोकळा आता. गार नाही झाला तरी तुम्ही असं त्याला कट करू शकता. नंतर थंड झाल्यावर इतक्या पटपट त्या वड्या निघतात अहो. हातानेच काढल्या तरी निघतात त्या. इतका स्पॉन्जी होतो हा ढोकळा आणि हेल्दी खूप आहे हो वजन वगैरे कमी करायला. पोट भरतं खाल्ल्यानंतर. चटण्या मी इथे दाखवलेल्या आहेत पहा. तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा मला. पण मी इथं दाखवलेले नाहीयेत. पण मी 2 चटण्या इथं केलेल्या आहेत. एक हिरवी चटणी आणि एक लाल चटणी. आता हे कट केलाय आपण. अजून काही फारसा थंड नाही झाला ढोकळा. थंड झाल्यानंतर आपण तो काढून घेऊ. इकडे घेतलाय पहा आता आपण. कढईचे काढून घेतले. ते निघलेत आपोआपच हातानेच निघलेत ते. त्याला सुरी लावायची पण गरज नाही लागली. आता पहा उचटण्याने कसं ते सैल झालंय सगळं. लगेचच निघतात. हात लावायचा उशीर आहे त्याला. आता त्याच्यात काढायचा आहे आपल्याला म्हणून आपण तो लगेचच टाकून घेतलाय. असा छान निघलेत पहा एकदम व्यवस्थितशीर. नुसता हात लावायचा उशीर आहे पहा. पटपट, पटपट निघतात. हाताने सुद्धा उचलतात ते. ढोकळे तुम्ही अनेक पद्धतीचे करता, पण असा पण एकदा करून बघा. हेल्दी वजन ज्यांना कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हा ढोकळा एकदम चांगला आहे पहा. आणि घरच्या साहित्यात ग्रामीण भागात सुद्धा हा करता येईल पहा. काहीच अडचण नाही. फारसं काही साहित्य लागत नाही, काही नाही. तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता. चटणीबरोबर तर चांगलाच लागतो तो. नाश्त्याला खाऊ शकता, थोडं हलकं जेवण करायचं असेल तर तेव्हाही खाऊ शकता. पूर्ण ढोकळा निघालाय पहा, ताटलीच मोकळी झाली एकदम. छान झालं एकदम. कोथिंबीर टाकलेली आहे आपण वरतून. ह्या 2 चटण्या केलेल्या आहेत आणि असा इथं काढून ठेवलाय. पहा आता किती स्पॉन्जी झालाय बघा तुम्ही. एकदम हलका वजनाला. पहा आणि आतमध्ये पण एकदम छान शिजलाय व्यवस्थिशीर. वयस्कर माणसांना सुद्धा खाता येतो पहा. आता ती हिरवी चटणी जी आहे ती फारशी तिखट नाहीये. लाल चटणी मात्र भरपूर तिखट आहे. म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहा किती छान झाला एकदम. शिजलाय सगळीकडून मस्त. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.